सासवडमध्ये शिवतीर्थाला अभिवादन करून आम्ही शिवतीर्थ येथून निघालोय कोंडव्याच्या दिशेला। कोंडव्यामध्ये आता हे अतिरेकी कारवाई करण्याचं सेंटर झालंय। लव जिहाद करणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांना तिथं जागा देणं, सरकारी जागा बळकावणं, खाजगी जागेमध्ये अतिक्रमण करणं, अशा अनेक गोष्टी या भागातून होत आहेत आणि म्हणून लोकांना मोकळा श्वास घेता यावा आणि या विषयावरती आवाज उठावा म्हणून आजच्या जनआक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। बापदेव घाटामध्ये खुलेआमपणे नमाज पढणं किंवा तिथं इफ्तार पार्ट्या करणं हे जे प्रकार सुरू आहेत किंवा भिवणी गावामध्ये सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं, धार्मिक स्थळ उभा करणं, पुरंदर तालुक्याच्या अनेक सरकारी जागा हडप करणं, या सगळ्या विषयामध्ये आम्ही आता आवाज उठवतोय। त्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन। आता आम्ही इथून चाललोय कोंडव्याच्या दिशेनं चाललेलो आहे। तिथं गेल्याच्या नंतर हनुमान चाळीसाचं पठण करायचं आम्हाला आहे। वोट जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद। लँड जिहाद म्हणजे मोकळी जागा दिसली का तिथं लगेच काहीतरी उभा करा धार्मिक स्थळ, मोकळी जागा दिसली कंपाऊंड मारा, मोकळी जागा दिसली तर गॅरेज टाका, सरकारी जागा दिसली तिथं अतिक्रमण करा, मसूदची जागा, ग्रामविकास खात्याची जागा, कृषीची जागा, वन विभागाची जागा, जलसंपदा खात्याची जागा, हे सगळे किंवा संरक्षण खात्याची जागा, तिथं तुम्ही घरं बांधा, तिथं तुम्ही मशिदी बांधा, असं होणार नाही ना। ज्या सरकारी जागा आहेत ही सरकारी जागेचं संरक्षण झालं पाहिजे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आज जे आंदोलन हे होत आहे आणि आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील सकल हिंदू समाज हा कोंडव्यापर्यंत जातोय। कारण एक मागच्या 15 दिवसांमध्ये आणि महिन्याभरामध्ये झालेल्या घटनांमुळे हिंदू समाजामध्ये जी भीती आहे, कोंडवा घाट जे म्हटलं जातं खरं म्हणजे त्याचं पूर्वीपासूनचं नाव हे बापदेव घाट आहे आणि ती भीती त्या ठिकाणी निघून जावी आणि योग्य ती कारवाई हे जे लँड माफिया आहेत त्यांच्यावरती व्हावी, याच्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन आणि हे मोर्चाचं स्वरूप केलं जातं, ज्याच्या माध्यमातून शासन त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई करते। किती गावांना आणि वाड्यावस्त्यांमधून किती लोक समाविष्ट आज बरेचसे लोक त्या ठिकाणी समाविष्ट होत आहेत। अनेक गावांना तालुक्यातल्या 95 गावांमधून या ठिकाणी युवक कार्यकर्ते येत आहेत। अनेक ठिकाणी पोलिसांनी रिस्ट्रिक्ट केलं यायला, परंतु मला खात्री आहे सकल हिंदू समाज आज एकत्र झालेला आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही ही भीती नष्ट करण्यासाठी आणि आम्ही तेवढे जागृत आहोत हे दाखवण्यासाठी कोंडव्यापर्यंत जातो।